न्यूज सुपर 1, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर 1। जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यातील दोषींना शोधून मृत्यूदंड शिक्षा देण्याबाबत भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी श्रीरामपूर यांना निवेदन देण्यात आले आहे। या निवेदनात म्हटलं आहे की जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे देश विदेशातील पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला। या हल्ल्यामध्ये तब्बल 27हून अधिक पर्यटकांची निर्गुण हत्या करण्यात आली आहे। या हल्ल्यातील जखमी आणि मृत्युमुखी पडलेल्यांना नाव आणि धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्याचा दुर्दैवी प्रकार समोर आला आहे। तरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी या दहशतवादी हल्ल्याचा बदला घ्यावा, आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला धडा शिकवावा, तसेच या घटनेमागील दहशतवादी संघटनेच्या मुसक्या आवळून दहशतवाद्यांना मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या ठिकाणी आपल्या हिंदुत्वच्या सर्व जात विचारून त्यांच्यावरती काही निर्भूतपणे हत्या केली, या गोष्टीचा मी जाहीरपणे निषेध करतो। प्रशासनाला विनंती करतो की या लोकांनी ज्या प्रकारे आपल्या हिंदूंवर जो हल्ला करून निर्गुण हत्या केली आहे, अशाच प्रकारे नाही का सरकारने त्यांच्या घरात घुसून त्यांची नाही का सर्जिकल स्ट्राईक करून त्यांच्यावर नाही का कठोर कारवाई करावी अशी प्रशासनाला विनंती करतो। पाकिस्तान मुर्दाबाद, भारत माता की जय। काल जो पहलगाम येथे जो हल्ला झाला जम्मू काश्मीर येथे आपल्या पर्यटकांवर जो भ्याड हल्ला इस्लामिक दहशतवाद्यांनी केला, त्यांनी तो हल्ला करताना तुमची जात, तुमचा धर्म विचारून तुमच्या लोकांना गोळ्या घातल्या। त्यांनी निर्भूतपणे आपल्या लोकांची या ठिकाणी काश्मीरमध्ये घुसून हत्या केली। माझं या ठिकाणी प्रशासनाला आपण निवेदन देताना हीच विनंती आहे की संपूर्ण देशामध्ये आपल्या हिंदू धर्माच्या ज्या भावना आहेत त्या दुखावल्या गेलेल्या आहेत आणि तुमचा धर्म विचारून, आपण म्हणतो दहशतवादाला जात धर्म नसतो, परंतु तुमचा धर्म विचारून ज्यावेळेस तुम्हाला मारलं जातं, याचा अर्थ सरळ आहे की आपल्या धर्माला या ठिकाणी इस्लामिक दहशतवाद्यांकडून टार्गेट केलं जात आहे आणि त्याच्या पाठीशी पाकिस्तान सारखं जे भ्याड कृत्य करणार गेल्या अनेक दशकांपासून भारताविरोधात कारवाया करणारा जो आहे तो देश आहे। माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण आपल्या प्रशासनामार्फत केंद्र सरकार, राज्य सरकारला आमचं निवेदन पाठवताना या ठिकाणी पाकिस्तानवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक झाला पाहिजे अशा पद्धतीचीच मागणी या ठिकाणी करावी आणि ज्या पद्धतीने तुमचा धर्म, तुमचा जात विचारून तुमच्यावर हल्ले केले जात आहेत तो कायमचा बंदोबस्त करायचा असेल तर पाकिस्तानला घरात घुसून पुन्हा एकदा त्यांना त्याची लायकी दाखवावी लागेल। इतकंच या ठिकाणी बोलतो, माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी काल आपल्या देशात जम्मू काश्मीर पहलगाम येथे आपल्या हिंदू बांधवांवर जो पाकिस्तानकडून दहशतवाद्यांनी जो हल्ला केलेला आहे त्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्ष व सर्व पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या वतीने कळकळीत निषेध करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आणि दरवेळेस पाकिस्तानचा थोडसापणा कधी जाणार नाही, त्याच्यासाठी आपल्याला जो पाकव्याप्त काश्मीर आहे तो पाकव्याप्त काश्मीर मध्ये सर्जिकल स्ट्राईक करून तो काश्मीर पुन्हा भारतात विलीन झाला पाहिजे, त्याच्यासाठी आपण भारत सरकार आणि मोदीजींना निवेदन देणार आहे आणि हा जो भ्याड हल्ला झालेला आहे त्याचा लवकरात लवकर कठोर बदला भारत देशाने घेऊन त्यांच्यावर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक प्रमाणे कडक कारवाई झाली पाहिजे। त्याच्यासाठी आम्ही या निवेदन रूपे भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांची ही मागणी आहे व ती मागणी आपण भारत सरकार व देशाचे पंतप्रधान मोदीजींना कळून त्यांच्यावर कठोरात कठोर लवकरात लवकर कारवाईसाठी आम्ही इथं जमलेलो आहे। भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबाद, जय हिंद, जय हिंद। यावेळी मोरिया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे पाटील, माजी नगरसेवक रवी अण्णा पाटील, माजी नगरसेवक दीपक चव्हाण, दत्ता जाधव, रविराज बेलदार, तेजस गायकवाड, योगेश ओझा, योगेश मिश्रा, किरण उईके, सूर्यकांत तांबडे, विराज भोसले, राजेंद्र ओहळ, योगेश बनकर, चांगदेव देखणे, संदीप गुंजाळ, लखन गायकवाड, शुभम चित्ते, किरण पठारे, राजेंद्र चव्हाण, नवनाथ पवार, किरण सिंग टाक, चंदन सिंग जुने, सागर जाधव, अवधूत शिंदे, तुषार परदेशी, विशाल ठाणगे, विशाल रुपनर, राहुल राऊत, मच्छिंद्र धोत्रे, प्रकाश सडमाके, पृथ्वी चव्हाण आदींसह कार्यकर्ते, पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज सुपर 1 साठी निर्मला शिंदे, श्रीरामपूर।